अमावस्येच्या दिवशी कोणाचीही वाट पाहू नका. एका मंत्राने स्वतःची अशी दृष्ट काढा. प्रत्येक स्त्रीने अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट नक्की करा. 18 जानेवारी रोजी आहे पौष पौर्णिमा, ज्याला मौनी अमावस्या असंही म्हटलं जातं. आता या दिवशी घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, काही विशिष्ट पद्धतीने आपण स्वतःची दृष्ट काढू शकता. होय, दृष्ट काढणं किंवा लागणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याला कोणी नजर म्हणतात, तर कोणी नकारात्मक ऊर्जा. ती नष्ट व्हावी आणि सगळे काही मंगलमय व्हावे म्हणून पूर्वी आई, आजी विशेषतः शनिवारी आणि अमावस्येला घरातल्या लहानग्यांची दृष्ट काढत असत. मात्र आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, तर स्वतःची दृष्ट स्वतःला काढता येऊ शकते का, ते पाहूया. 18 जानेवारी रोजी येणारी पौष अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असते असं मानले जातं. त्यामुळेच या दिवशी दुष्ट म्हणजे नजर काढण्याची परंपरा आहे. अनेकदा घरात ज्येष्ठ व्यक्ती नसल्यास आपण दुष्ट काढणं टाळतो, परंतु स्वतःची दृष्ट स्वतः कशी काढावी या संबंधित जाणून घेऊया. अमावस्येचा दिवस हा नकारात्मक शक्तींच्या निवारणासाठी सर्वोत्तम मानला जातो. अनेकदा आपल्याला कारणाशिवाय थकवा जाणवतो, चिडचिड होते किंवा कामात अडथळे येतात, ज्याला आपण नजर लागणं असं म्हणतो. जर तुमच्या घरात दृष्ट काढण्यासाठी कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, तर अजिबात काळजी करू नका. मिठाचा एक छोटा उपाय तुम्ही करून पहा. तुम्ही स्वतःची नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर करू शकता. होय, मिठाने आता दृष्ट कशी काढायची, तर ती सोपी पद्धत आहे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास विशेष लाभ होतो. आता हा उपाय करायचा कसा, तर आपल्या उजव्या हाताच्या मुठीत थोडं मीठ घ्यावं. हे साधं मीठ असलं तरी चालेल किंवा खडे मीठ असलं तर उत्तम. ताठ बसून किंवा उभं राहून आपण पुढील मंत्राचा 7 वेळा उच्चार करावा. मंत्र म्हणत असताना आपली मूठ आपल्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवावी. त्यानंतर हे मीठ लगेच बाथरूममध्ये टाकावे. बेसिनच्या सिंकमध्ये हे अजिबात टाकू नये. त्यानंतर नळ सोडून ते पाणी वाहून द्यावं. मिठाचे हात स्वच्छ धुवून घ्यावेत. आता ही कृती करताना कोणता प्रभावी मंत्र म्हणावा, तर यावेळी आपण नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. मंत्र परत एकदा ऐका. नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. हा मंत्र अतिशय प्रभावी मानला गेलाय. या मंत्राचं उच्चारण करत आपण ही कृती करावी. ही मिठाने दृष्ट काढण्याची आणि अमावस्येच्या दिवशी विशेषतः दृष्ट काढण्याची सोपी पद्धत आहे. आता हा उपाय अमावस्येच्या दिवशीच का करावा, तर अमावस्येला वातावरणात रजतम कणांचे प्रमाण जास्त असते. या मंत्रातील रुद्ररूप हे शिवाचे संहारक रूप आहे, जे नकारात्मकतेचा नाश करते. मिठाच्या प्रयोगामुळे शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय म्हणजे आपला ऑरा स्वच्छ करण्यास मदत करते आणि व्यक्तीला हलके वाटते. आता या उपायाचे फायदे काय, तर यामुळे विनाकारण येणारा मानसिक ताण कमी होतो. घरातील कलह आणि नकारात्मकता दूर होते. एवढंच नाही तर आरोग्यामध्ये सुधारणा जाणवते आणि कामात उत्साह येतो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी रात्री संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, धूप दीप दाखवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन शांतता वाढवते. विशेषतः घरातील स्त्रीने हे उपाय करावेत. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी काही विशेष कार्य करावेत. ते म्हणजे घराची स्वच्छता करावी, पाण्यात गंगाजल किंवा मीठ मिसळून. यामुळे जुनी अडकलेली ऊर्जा निघून जाते. एवढंच नाही तर देवी लक्ष्मी, देवी दुर्गा किंवा कुलदेवतेची पूजा या दिवशी आवर्जून करावी. किमान एक दिवा देवासमोर लावावा. यामुळे घरात समृद्धी आणि संरक्षण मिळतं. अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, अन्न, कपडे किंवा मीठ दान करण्याला विशेष महत्त्व आहे. गरजू व्यक्तींना स्त्रीने या वस्तू मदत म्हणून द्याव्यात. अमावस्येच्या दिवशी या दानाची पुण्य अनेक पटींनी मिळते असं सांगितलं जातं. मात्र स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी घरात वादविवाद करू नये, भांडणं करू नयेत, नकारात्मक बोलणं टाळावं, केस कापणं किंवा नखं कापणं टाळावं. अमावस्या हा ऊर्जा परिवर्तनाचा दिवस मानला जातो. योग्य उपाय, पूजा, स्वच्छता आणि दान केल्यास नक्कीच नजर असेल, नकारात्मकता असेल, भीती, मानसिक ताण असेल, हे सर्व दूर होतं. घरात शांती येऊन संरक्षण आणि सकारात्मकता वाढते असं सांगितलं जातं. कारण अमावस्या म्हणजे भयाचा नव्हे तर शुद्धी, संरक्षण आणि नव्या सकारात्मक सुरुवातीचा दिवस मानला गेलाय. या दिवशी स्त्रियांनी केलेली ही छोटी छोटी कार्य घरातली ऊर्जा वाढवतात आणि घराचं ऊर्जा कवच हे मजबूत करतात. तर
तुम्ही अमावस्येच्या दिवशी काही विशेष कार्य करता का किंवा कोणते उपाय करता, त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.